आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच। सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली। 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू। खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध। तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर। देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। संपर्क 77 67 09 73 73। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, या मागणीचं निवेदन भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि घटक पक्षांच्या वतीनं पोलिसांना दिलं गेलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीचे पदाधिकारी यांची बदनामी करण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। या आक्षेपार्ह पोस्टमुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जातोय। ज्या कोणी या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यात अशा सर्वांवर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आबासाहेब थोरात, शिंदे शिवसेनेच्या वतीनं दिनेश फटांगरे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, युवा नेते आणि संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी केली आहे। संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे महायुतीच्या वतीने आम्ही आमचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच महाराष्ट्रातील नेते माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांच्याविषयी संगमनेर शहरामध्ये काही एक विकृत लोक आहेत, राजकारण करण्याची पातळी सोडून ते मोदी साहेबांनी यांच्यावर टीका करत असतात, परंतु त्यांना याचं भान नाही राहिलेलं का या टीका करताना आपण काही तारतम्य पाळलं पाहिजे। तसेच आता मागील आठवड्यात एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावरती ग्रुपवरती मेसेज टाकला का संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने दंगल करवण्याचा प्रयत्न केला जातोय। तर सर्वप्रथम मी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि ज्या व्यक्तीने आरोप केला आहे की संगमनेरमध्ये भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करते, भाजपला बदनाम करतोय, तो माणूस त्याच्यावरती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे। भविष्यात संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न कोण करतंय हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे। याच्या मागं कोण शिवसेने उभाटाचे आणि काँग्रेसचे कोण नेते आहेत, कोण पुढारी आहेत यांचा बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे। अन्यथा सत्तेमध्ये जरी आम्ही असलो तरी वेळप्रसंगी आम्ही कुठल्याही प्रकारे यांना प्रशासनाला सूचना न देता रस्ता रोको आंदोलन किंवा जे काही मोठं आंदोलन करता येईल ते करण्यास मागे पुढे पाहणार नाही। आणि आम्ही प्रशासनाला स्पष्टपणे सूचना केली की या जे कठोर हे जे आरोपी आहेत, आरोपीच म्हणायचं यांनी मोदींचा अपमान केला, महाराष्ट्रात दंगेखोराची भाषा करताय, यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी। आज संगमनेर या ठिकाणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला महायुतीचे सर्व पदाधिकारी मध्ये भारतीय जनता पक्षाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेना असतील, RPIचे आहेत, त्याचबरोबर मनसे आहेत, म्हणजे सर्वच रासप आहे, या सगळ्याच म्हणजे प्रमुख सगळ्याच पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आपण या पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे का जे परवाचा जो काही किस्सा झालेला आहे या सोशल मीडियावर, आणि किस्सा कोणावर तर देशाचे जे प्रथम नागरिक आहेत आदरणीय पंतप्रधानांवर जर एखादा जर चुकीचा फोटो टाकून त्यांच्याबद्दल जर म्हणजे जी काही भाषा जी काही वापरली गेलेली आहे अतिशय निंदनीय आहे। आणि अशा या निंदनीय भाषेमुळे संबंधित जे काही म्हणजे जेणे कोणी ही पोस्ट टाकलेली आहे याच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कारवाई झाली पाहिजे। कारण हा आघात नुसता एका म्हणजे पोस्टचा नाही आहे, तर हा संपूर्ण देशवासियांवर हा आघात आहे। कारण देशाचे पंतप्रधान हे म्हणजे जगामध्ये आपण कुठं जरी गेलं तर म्हणजे भारत या भारताला म्हणजे ते याच्यामध्ये ते प्रतिनिधित्व ते करत असतात। तर अशा पंतप्रधानांवर झालेली जी टीका आहे अतिशय अशोभनीय आहे आणि संबंधित माणसाला त्या ठिकाणी अटक झालीच पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज संगमनेर शहर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। आदरणीय पंतप्रधान, आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याविषयी अतिशय अश्लाघ्य अशा पोस्ट सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल केल्या जात आहेत। त्यामुळं निश्चितच आमच्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मन यामुळे दुखावलेले आहेत। माझं असं मत आहे, तुम्हाला राजकारण प्रत्येक जणांनी करावं, पण लढाई विचारांची असावी, विचारांची लढाई त्याच्यामुळं त्याच्यावर चर्चा व्हावी। पण असं काहीतरी विचित्र टाकून समाजात तेढ निर्माण होईल असं जर कोणी वक्तव्य इथून पुढं केलं तर ते कदाचित शिवसेनेच्या वतीनं व महायुतीच्या वतीनं या ठिकाणी सहन केलं जाणार नाही, त्याला जसं उत्तर दिलं जाईल। या ठिकाणी आज आम्ही एक
लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवेदन सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। या निवेदनावर आता हे पोलीस प्रशासन काय कारवाई करतं, नाहीतर आम्ही शिवसेना स्टाईल याला उत्तर दिल्याशिवाय थांबणार नाही। मागचे काही दिवस विचारांची लढाई लढण्याची पात्रता संपलेल्या पक्षांचे काही स्थानिक नेते की ज्यांची शहराच्या दृष्टीने सुद्धा किंमत संपलेली किंवा तालुक्याच्याही दृष्टीने किंमत संपलेली, यांची मानसिकता घसरलेली आहे। आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो याची पातळी सोडून सोशल मीडियावरती गलिच्छ प्रकारच्या पोस्ट केल्या गेल्या। पंतप्रधान मोदींचे फोटो मॉर्फ करून कचरा पेटीला लाव, त्यांच्या राम जन्मभूमीच्या भूमिपूजनाला येणाऱ्या व्हिडिओला गलिच्छ प्रकारचा डायलॉग असलेलं पिक्चरमधला एक डायलॉग जोडून टाक, अशा प्रकारचे उद्योग त्यांनी केले। महायुतीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे, हाती चले बाजार कुत्ते भुके हजार, अशा पद्धतीने इतके दिवस आम्ही दुर्लक्ष केलं। पण आता वेळ अशी आली की स्वतः मॉर्फ केलेल्या इमेज टाकायच्या, मॉर्फ केलेले व्हिडिओ टाकायचे, गलिच्छ भाषा वापरायची आणि हे सगळं करून परत शिरदोरासारखं पोलीस स्टेशनला यायचं आणि निवेदनं द्यायची आणि कारवाईची मागणी करायची किंवा तशा धमक्या सोशल मीडियावर द्यायच्या। या प्रकारांची मर्यादा ओलांडली। याच्यात पुढाकार घेणाऱ्या एका कार्यकर्त्यावर तर 2018 सालीच ऑलरेडी मॉर्फ केलेल्या इमेजबद्दल कोर्टामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। परवाच 21 तारखेला त्या गुन्ह्याबद्दल कोर्टापुढे त्याची तारीख होती। तेव्हा या सगळ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवरती गावात अशांतता निर्माण स्वतः करून भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांवर त्याचं खापर फोडायचं असा यांचा डाव दिसतो। याबाबत त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी आणि त्यांचा बंदोबस्त व्हावा। न झाल्यास मगाशीच दिनेशजींनी जसं सांगितलं किंवा आबासाहेबांनी सांगितलं की आमच्या सहनशीलतेचा अंत पाहायला गेला आणि प्रशासनाने योग्य पावलं उचलली नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने पावलं उचलावी लागतील आणि मग त्याच्या परिणामांची जबाबदारी प्रशासन आणि संबंधित पोस्ट टाकणाऱ्यांची राहील, एवढंच सांगू इच्छितो। या समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास महायुतीच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला गेला। याप्रसंगी अल्पसंख्याक आघाडीचे जावेद भाई जहागीरदार, ज्ञानेश्वर करपे, राजेंद्र सांगळे, अतुल कासट, संदीप देशमुख, श्रीराज डेरे, राहुल भोईर, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, राम जाजू, दीपक भगत, शंकर वाळे, मनीष माळवे, दादा गुंजाळ, किशोर नावंदर, केशव दवंगे यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर। प्ले ग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा। इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅचपासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस। अकोले बायपास रोड, गणेश नगर, गोल्डन सिटी, संगमनेर। संपर्क 95 790 54 084।